हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार फ्रेश किंवा रिपीट फेस असू शकतात, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींची आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधी सभा घेणार। महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाही, केवळ विकासावरच काम केलं पाहिजे, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। भाजपमध्ये दोन भाग झालेत, पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळं बोलतात, बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची टीका। बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है अशी विधानं तेढ निर्माण करणारी, भाजपला अशा राजकारणाचा फायदा होणार नाही, नवाब मलिकांचं विधान। पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होईल असं वाटत नाही, पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांची ही शेवटची निवडणूक, गद्दारांना पुन्हा निवडणूक लढवण्याचं धाडस होणार नाही असा निकाल येईल, संजय राऊतांची टीका। अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून बजेटची शिस्त बिघडली, भाजपमुळे बजेटमध्येच बेशिस्तपणा वाढला, रोहित पवारांची टीका। काहींचा सध्या रडू बाय रडू असा शो सुरू, राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, तर राज ठाकरे 25 वर्ष रडतायत, जनता त्यांना महत्त्व देत नाही, संजय राऊतांचा पलटवार। निवडणुकीत वळसे पाटलांना 100% पराभूत करा, पण मनसरमधील भाषणात पवारांचा हल्लाबोल, तर 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेत उत्तर देणार, वळसे पाटलांचं वक्तव्य। महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 23 ठिकाणी ईडीची छापेमारी, नाशिकच्या मार्कंटाईल बँकेतील खात्यांशी संबंधित कारवाई, व्होट जिहादसाठी 100 कोटीहून अधिक पैशांचा वापर, सोमय्यांचा आरोप।